अण्णा आपल्या घरात मोठ्या माणसाला काय म्हणतात? दादा. आणि बैल हाकताना हाऊत दाबताना पहिल्यांदा बैलाला काय म्हणतात? दा. आणि मोठ्या माणसाला किती दा? दोनदा. डबल बैल. बैलाला सिंगल दा आणि दादाला डबल दा. जसं नवरदेवाच्या आईला काय म्हणत्या? वर माई. खाली पाहायची गरज. नवरदेवाच्या बापाला खाली पाहायची गरज. नवरीला नवरी. आणि नवरी कपाळाला बांधते तिला म्हणत्या मंडवळी. शब्द पहा किती खास आहे. मन. आता करंट लागला मन ढवळी. जिनं भांड. आणि आपल्याकडे फार सावणात पण आहे. नवरी लोक लक्ष्मी म्हणते. काय मेंदूत पाणी झालंय तुम्ही? नवरी जर लक्ष्मी असती तर आदुल्या लाथाळीत आली असती का? काही डोक्याचा भाग आहे की नाही? आणि पुढे गेली का नवरी लगेच भांडी लाथाळी. ती भांडी का लाथाळी त्या माहिती का लागणार? ते ट्रेनिंग आहे. जिला भांडी लाथाळायचं जमलं ते घर लाथाळाय जमत. आणि त्याच्या पुढचा एक कार्यक्रम आहे. तुम्ही नवरदेव व्हायला असतील ना बरेच. हे मॅच सांगायचं का? नाही. सोनं सापडी त्या बोचकाडा बोचकाडी पा त्या गावात हात घाली त्या बोचकाडा बोचकाडी. तेव्हापासून ती ओळखती कोणत्या बजेट मध्ये. जिनं सोनं सापडवलं तिनं हे नदीव ने पोत बोच काढलंच. विठाल 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 विठाल. नवरी. पण नवरी शब्दाचा अर्थ पा. वरी न नवरी नवरी. वरी ना नवरी. नवरी जी वर नाही ती नवरी. वा काय शब्द आहे. नवरदेव देव नवरा. नवरदेव काय नाव सुंदर आहे. नवरदेव देव नवरा. नवर देव काय शब्द खास आहेत. वर बाप. खरा बाप. वर बाप. प्रत्येक माणसाला बाप किती? तुम्ही म्हणाली हे का भांबावलं काय? प्रत्येकाला बाप 5. 1 जन्मदाता बाप. 2 ज्याच्याकडून माळ घातली तो गुरु. 3 शाळेत शिकवतो तो. परमार्थ शिकवतो तो. व्यवहार शिकवतो तो. आणि जन्म मृत्यूचा फेरा चुकायचं शिकवतो तो. हे 5 बाप. पण एखाद्याला म्हणलं तो 2 बापाचा आहे तो टेकवाय बसलाय. असून असूनही फाटकावल्याशिवाय राहणार नाही. कारण काही शब्द असे असते का ते बोलायचेच नसते. पेताडानं मटण आणलं पेताडानं आणि ते काळ्या पिशीत घातलं. ते काळ्यात पिशीत भेटत. त्याला चांगल्या पिश्या लायकीच्या नाही. त्याला रुपयाची कोथिंबीर आणि उगाच छटाक माटा. उरफाटी चप्पल घालून निघालं वलगड. आलं घरी आणि दारू पिणाऱ्याच्या बायको इतकी काळजीपूर्वक संसार कोणचीच बायको करत नाही. आणलं घरी ठेवलं मटण आणि ती बाई गेली ती पाण्याला. तिचं लहान पोर खेळत होतं तिथं. हा म्हणला मी जोडीदार घेऊन येतो शिजून ठुई. तो म्हणजे करणंच त्या दिवशी. दारू पेल माणूस पहा म्हणत असतो आपल्या कोणी नादी लागत नाही. तू त्या लायकीचाच नाही तर काय डोकं लावीन नाही. आणि गेलं नेमकं कुत्र तिथं आलं आणि कुत्र्यानं अख्खं मटण खाल्लं. पोरानं पाहिलं. बाई आली हांडा खाली ठेवला. कुत्र शेवटचं खांड खात होत. ती म्हणली याला जर कळलं हा पाठीला कातडं ठेवायचं नाही. मग तिनं काप दिशी ती पिल्लू धरलं आणि पिरगाळलं. कुत्र्याचं पिल्लू मारायला काय टाईम आणि शिजायला घातलं. पोरानं पाहिलं आणि हे बियाल्याचं जेवायला बसलं. जेवायला बसलं. पोरानं विचार केला काही बोलावा ताई मरण आणि नाही बोलावा बाप कुत्र खाला. कहो तो माँ मर जाती है न कहो तो बाप कुत्ता खाता है. काय केला असेल आपण असतो तर काय केलं असत.
घरातच थांबलो नसतो काय करायचं, कुत्र खाय नाही तर मार खाय, पाहायची गरज. आणि मारलं होतं म्हणतो मम्मीन तरी पप्पांना आणायला नव्हतं लागेल. आणि पप्पा मूड मध्ये आले म्हणतो आणलं नाही धावून आले. मग काय रेटवायला लागत होतं तुला. माणसं नेमकी नको ती गोष्ट करता, बुद्धीचा पालट धरा. पण का तुम्हाला पुन्हा नरदेय मिळणार नाही. मग महाराज आम्हाला नरदेय मिळण्याची काही गरज नाही. बायको माझी, मुलगा माझा आहे, संपत्ती आहे, टाटा समोर शेअर, मार्शल इंडिका आहे, कलर टीव्ही, आयुष की जिंदगी आहे. आम्हाला बुद्धीचा पालट करण्याची काय गरज आहे. महाराजांनी सांगितलं बाबा, जी बायको, जी आई, जो बाप, जो भाऊ, जो नातेवाईक तू जनता समजतो ना, ते तुझ्या हितापुरते. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कडव्यांचा अभ्यास चांगला करा. बुद्धीत बदल का करा, पुन्हा नर शरीर नाही. आता आले, आता पूर्वी लोक 100-150 वर्ष जगायचे, आता 55 इट इज ए एंड ऑफ लाईफ. 55च्या पुढे माणसं जगू शकत नाही. पण अजून 5 वर्षांना ओनली 35 इयर्स ही इज डाईट. हे गबाळ 35व्या वर्षीच मारणार. आणि ह्या वर्षी 31/12/2000 फक्त माळकरी जीत राहणार आहे. 1 जानेवारीला बाकी संपणार. सावध व्हा. नाही तरी तुम्ही पहिल्यापासून सावधच. हिस्टी निघून गेलो, मला जायचं, थांब दुसरी गाडी येऊ दे, नको येडेवण. नाही, हिस्टी निघून गेल्यावर चालू करतो, अगोदर नाही. चला, आपल्या हिताचे न होती सायास, तुझ्या हिताचा कोणी नाही. कोण? ग्रह. याचा अर्थ घर तुझं नाही, दारा पत्नी तुझी नाही. पत्नी आपली ठेप फार ठेवते, पण बायको फक्त स्वार्थ म्हणून ठेवते. तरुणपणात एखाद्या त्या स्त्रीचा पती मरण पावल्यावर काय साधी रडती बाई, बाबा 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 बाबा. ते काय विचारायचंय तुम्हाला, काय एवढी घाई झाली होती ना, आम्हाला मागे ठेवलं तुम्ही पुढे गेला. घा 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 घा. आणि सरनाव ठेवल्यावर आगी कवडी ती सोडून पा बरं जाते. जळायला लागले तर घर गाठीन नाही, पण बायको सुद्धा तुझी नाही. अरे वाल्याच्या बायकोनं सुद्धा वाल्याला सांगितलं होतं, पतीचं कर्तव्य आहे पत्नीचं पालन पोषण करणं, तुझ्या पापात मी माटेकरी होण्याची गरज नाही. आपली बायको सुद्धा आपल्याला कधी म्हणेल का मी तुम्हाला काही कर्ज फेडू लागते? नाही, कधीच नाही. मग बायको आपली नाही. ग्रह, दारा, आस मला सांगा, आणि पैसा आपला नाही. आणि पैशाशिवाय तर माणूस जगू शकत नाही. कलियुगात पैसा हे उत्तम साधन आहे, पण किती? काहींकडे इतका आहे खर्चायच वेळ नाही, काहींना असून खर्चायची अक्कल नाही, आणि ज्याच्याकडे कमी आहे त्याच्या इतका सोंड्या दुसरा कोणला नाही. ज्याला कमी पगार आहे त्याची एवढ्याच जास्त वळवळ. पगार 300 पण 7-8 वेळा धाब्यावर बस. कमी पगारावाल्याला, ज्याला कमी जमीन आहे त्याला पावसाची लई काळजी. इट इज नॉट पॉलिटिक्स, इट इज सायकोलॉजी. हे मानसशास्त्र आहे का माणसाला जेव्हा कमी असतं तेव्हा त्याची वळवळ जास्त असते. मग घर तुझं नाही, पैसा तुझा नाही. आता बसलेल्यापैकी कोणत्या माणसाला टेम्पो भर नोटा दिल्या होतो नीट राहील? याड आहे का? कधी 90-100 रुपयाची नोट नवी आली तर ते कागद माग घालतो, नोट पुढे घालतो चमकाव म्हणून. ते का साधं खोडीच आहे, चमकाव म्हणून. एखाद्या बाईला साडी आणली तर गावात जर कोणी विचारलं नाही ना साडीचे कच काय, तर तिला कळत निघत नाही. ती नाळावर पाणी आपसता आपसता म्हणते साड्यांचे काय बाजार पेटले. त्याला विचारलं कोण? मग कालच पप्या दादा आणली.
ते मेलं चेन तुटेल सायकल लुटून. म्हणजे स्त्रीला स्वतःची प्रतिष्ठा सांगितल्याशिवाय कळ निघत, साडीतलं कळत नाही. आणि किती भारी आणली तर ती मान्य करायला तयार नाही. फार 700 रुपयाची हायफाय साडी आणा, ती फक्त म्हणणार बरी आहे, थोडं डिझाईन करावी. मी आलं हे गरकी घालू आली. बरं, जगात माणूस बायकोचं जे ऐकतो ते कोणचंच ऐकत नाही, तरी माना झाले त्या तुम्ही. तुम्हाला काही झपाटे रे का? तुम्हाला काय नाही व किती खासको तुमचा सांगायचा धंदा आहे, आम्ही जशीच तशी. उलट इथून उठले हो, जाऊ दे रे काही मच ऐकतोय. हा कोराच्या कोरा त्यांचा सांगायचा धंदा आहे. बुवा होऊन पाय ना 8 दिवस, ते का चुलीला लाकड्याला तंगड्या लावून लाकडं पुढं लोटणे इतकं सोपं आहे का? घरात बसले बसले चुलीला तंगड्या लावून बायको लावून तो राजकुमारची गणवीरप्पन हाल केली. त्याला सोडवलंय तो तंगड जळून, नको बांबावले बॅन करू. सूत नाही आम्हाला. आणि जे नेमकं वैशिष्ट्य असं आहे का माणसाला ज्या गोष्टीची गरज आहे तीच माणसं करत नाही. वाईट गोष्टी माणसं इतक्या पटकन करतात आणि चांगल्या गोष्टीचा सल्ला सुद्धा देणारी नाही. सल्ला सुद्धा देणारी लोक समाजात कमी आहे. चांगला आणि वाईट सल्ला देणाऱ्यांना तोटा नाही. आणि पुन्हा त्यानंच वाईट केलंय नावानं बोंबलणाऱ्यांनाही तोटा नाही. समाजामध्ये गबाळच असं उतरली का त्याला नीट पावत नाही, नीट चालवत नाही, नीट खावत नाही, नीट पाहत नाही, नीट राहतही नाही. आणि दुसरं राहतो हेही पाहत नाही. मला बरेच वेळा लोक म्हणत्या कस काय धंदा धंदा आता हा धंदा आहे काय विचारतील. आम्हाला सुद्धा साधे प्रश्न विचारित का लोक. बाई बाई पिशिंग घेऊन जर निघालं तर आज कुठं खेळ आहे? खेळ केवढा बावळात पण आहे. अरे माणसं आंधळी नाहीत, माणसं खरी आंधळी आहेत. तुम्ही माणसं आहेत ना, खरी आंधळी तुम्ही. एखादा माणूस जेवत असला आणि त्याच्या घरात गेला तर ती विचारायची काय गरज आहे का? आपण त्याला म्हणतो काय जेवण चाललंय, काय काय खासाडं झालं ते पाहून बोंबला ते. एखादा माणूस घास कापीत असला का काय घास कापीत आहे का काय मिरची पावडर घालेली डोळ्यात पाहून. अरे धृतराष्ट्र आंधळा नव्हता, धृतराष्ट्र आंधळ्यातला आंधळा होता. वाक्य नीट आहे का? धृतराष्ट्र आंधळ्यातला आंधळा होता आणि आपण खरी आंधळे आहेत. धृतराष्ट्राला फक्त हिताचं आंधळं पण होतं. धृतराष्ट्र संजयला विचारित होता सांग लढायला कोण आले हो, आणि हेच आमच्या डोक्यात येत नाही. आम्हाला बायको आपली वाटते, घर आपलं वाटतं. घर तुझे, दात तुझे इथं का पडू दिले, कान तुझे इथं का बाहेर झाला, डोळे तुझे इथं का खासाड झाली, केस तुझे इथं का पिकून दिली, मरायला लागले हो काळे करीतो, वांगणात झोप. कुशाल माणसं केस काळे करते काय चावनाटपणाला पारावार आहे का नाही? बरं किती दिवस काळे केले परत पांढरी होणार नाही? वाळून गेलेल्या झाडाला किती दिवसानं काही रे येतील? मग याची केस परत कवा काळी होती? आणि ज्याला लई काळी केस रावायला वाटतं त्यानं वांगणाचं डबडं उशाला घ्यायचं, फीट गुतून तो हसून मग झोपायचं. हा घरात वांगण डोक्यात जाईल. पा माणस, अरे नासक्या शरीराला तुम्ही किती सजवा पण त्याला नामानं आतून सजवा. बाहेर का सजवता? याला का बाहेर सजवता? आणि याला बाहेर सजवल्यानं बाहेरून खास दिसल, आतलं काय? बायकोला आपलं समजता, घर आपलं समजता, हा तुमचा विषय नाही. बुद्धी सुद्धा सांगितलं ते नीट ऐकायचं नाही. एक चावणार सासरवाडीला निघालं आणि इम्प्रेशन मध्ये निघालं, सफारी बिपारी बुट बुट सॉक्स बिक्स. आता पूर्वी नवरदेव कोट वापरायचे, आता कोटात गुतून पडल ती. आता नवरदेव कोट सांभाळायच्या लायकीचीच नाही. एक नवरदेव आगस्तीवर गेला आणि बूट साटकला तर 6व्या पायरीला सापडली. नवरी माग ती गाठण बांधेल तशीच. नवरी पहिल्या पायरीवर 6व्या पायरीवर फाशी लागून जायची वेळ आली. तिकडे नवरदेव आहेत का? शायनिंग कुठं मारावा याचा विचार नाही. जोडपं गावठी गेलं आगस्तीला पाया पडाय आणि गावठी नवरदेवांच्या गळ्यात ती गाठा बिठा राहते पा फाशी घ्यायला. ती बुट कुणीकडे, पॅन्ट कुणीकडे, काठ्यार फिट्यार, ती नारळ त्याला हे टोचेल तो. म्हणजे त्या दिवशी दाऊद इम्रानच्या टोळीचा खल नाही का? आणि माग ती नवरीन ते दुसरे 2-4 त्याच्या माग दुसऱ्याच्या शेवयान वज गेल.
त्याला काय कलावरी का काय म्हणत्या, ते दुसऱ्याच्या शेवयासाठी त्याच्या मागे इंडील पिशी धरून. पिशावा तो पण शेवया खाऊ घाल, हा प्रकार आहे त्यांचा. आणि ते गेलं तर आता ती पोरगी खास होती, पण ती म्हशी कदाची हे शेळी कदाच. मग शायनिंग माराय पारावारच नाही राहिला. आणि नदीला पाणी नव्हतं, ते आलं आणि त्याला सांगितलं फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिलं वजन हे शेवटचं वजन. बायकोवर काहीतरी इम्प्रेशन पडा म्हणून अप्सरा कोल्ड्रिंक्समध्ये गेलं गुलाबबाईच्या. तिथं गेलं तर इंग्रजी बोर्ड होत, याला नव्हतं वाचता येत. आम्हाला बोर्ड ग पाहायला हरकत नाही. बायको त्याच्या मागे उभी राहिली. त्यानं बोर्ड ग पाहिलं, त्याच्यावर लिहिलं होतं थम्सअप, गोस्पॉट, मरिंडा, लशी, स्पेशल लशी, हाफ लशी, बरंच लिहिलं होतं. त्याला वाचताच नाही आलं. त्याने एका वाकड्यावर पाहिलं, तिथं एक जोडपं स्पेशल लशी पित होतं. हे जोडपं त्याच्या त्या बाजूनं उभं जाऊन बसलं पाशी आहे. आणि वेटरला म्हणला इकडे, आता चिलर मिळेल 2-2 रुपयाची 2-3 दिवस. ते भिकच मागत होतं. मरणाची गोळा करील त्यानं ते त्या दिवशी म्हणजे भिकारी सोसायटीचा अध्यक्ष. आणि ते आलं आणि आल्यानंतर तो वेटरला म्हणला इकडे यान. हे म्हणजे त्याच्यातलं, त्याला काय माहिती याला स्पेशल लशी म्हणते. आणि स्पेशल लशीमध्ये आईस्क्रीमची गोळी राहते, ती फोडून खायला लागते. पण मेंदू फास्ट. हा म्हणला गोळा बाहेर काढून ठेवू आणि अगोदर दही पिऊ आणि मग खाऊ. म्हणून त्यानं चमचा घातला आणि गोळा बाजूला ठेवला. आता नवऱ्यानं असं केलं म्हणल्यावर ती काय हुशार होती, काढून ठेवलं. दही पे पो दोन्ही गोळ्यांचं पाणी होऊन गेलं. येते का नाही, केवळ बुद्धीचा नाश. येते का. एक सासरवाडी निघलं, बायकोनं सांगितलं, आईनं सांगितलं बाळा सासरवाडीला जाताना वाकून जाय. मग चावनाटाने कसं धावा, ती बाजरीतून गेलं वाकून. त्यानं असं सांगायचं होतं का मोठ्या माणसापुढं लवून भजून राय राम राम असा घाल. पण हे हुशार होतं, हे एकाच्या बाजरीतून वाकून चाल. एक नेमकं पाखरं आणत होत आणि त्याचे बरेच कंस आदल्या दिवशी चोरीला जायला. ते म्हणले एका दिवसात चोरा येते काय. त्यानं धरून असं रेटावलं, धरून याला रेटावले. तो म्हणला काव आणलं, तू कुठं चालला म्हणला. म्हणला सासरवाडीला. याहू करीचा आहे. हा हो. याचा निघाला तडाखा. एकानं नेमकीच पाखरदार आहे वाघूर लावली होती. पाखर गुतायचा टाइम. याहू याहू याहू. त्यानं ती जाळी ठुली तिथं सरळ याच्या का आलं, असं मुस्काडावलं धरून. तो म्हणला काय कळत नाही पा. त्याने सांगितलं मानेतून पुढं असंच गुतू, असंच गुतू, असंच गुतू. नेमकं निघालं रस्त्यानं. यालाची बैलगाडी येत होती. एक चाक जाम गाळात गुतील होत आणि ते बैलांच्या ईस निवड वडू जाम झालं होत. आणि हे तिथं गेलं असंच गुतू, असंच गुतू, असंच गुतू. त्यानं दांडी पलटी केली. म्हणला हे राव द्या, ह्याच्या लावण्या हाणू द्या जराशा म्हणला. ते आलं ना असे ह्याच्या लावण्या हाणल्या धरून. मग म्हणला म्हणला हा असं कधीच नको तू, असं कधीच नको तू, असं कधीच नको तू. ते गेलं पुढं. असं कधीच नको तू. आणि पुढे नेमकं जाळं लागेल होतं, रेटावलं धरून. त्याच्या पुढे गेलो. असा किती लांब भाग सांगितला तर का मारलं याचं कारण हित कळालं नाही.
मागुता नाही मनुष्य देह 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 मनुष्य देह आपुल्यात काती नवती सायास आपुल्या इताची नवती सायास आपुल्या इताची नवती हो बुद्धीचा पालट धरा रे काही मागुता नाही मनुष्य देह आपुल्या हिताची न होती सायास ग्रहदाना आस धनवित्त दोन कडव्याचा भावार्थ संपला. अभंगाची साखळी चांगली लावा. बदल करा पण तो बुद्धीत करा. का करा? पुन्हा तुम्हाला नर शरीर मिळणार नाही. एक बार नर करने करे तो नर का नारायण बन जाएगा. बायको तुझी नाही नाही कुणाची कुणी तुझे नवे रे कोणी. तुझे नवे रे कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार. अरे मायेमुळे तुला हे माझं ते माझं हे तुला वाटतं ना ते तुझं नाही. नीट ऐक हे तुझं नाही. 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार रे. म्हातारपण येता जवळी वैद्य काय करणार. प्राण्या मायेचा बाजार. अरे आता तुला तरुणपणामध्ये कळत नाही पण कळलं पाहिजे. बायको तुझी नाही घर तुझं नाही. मग तुम्ही म्हणाल का हो महाराज जर आपलं काहीच नाही तर आम्ही उद्या वळकटी घेऊन बाहेर निघून जावा का? नाही. घर आपलं नाही बायको आपली नाही आई आपली नाही बाप आपला नाही मग आम्ही घरात राहायचं नाही का? घरात राहा पण संसारी असावे आसोने नसावे. प्रपंचात राहा पण वाईट झाल्याचंही दुःख मानू नका आणि चांगलं झाल्याचाही अति आनंद होऊ देऊ नका. तोटा झाला देवाने केला चांगलं झालं देवाने केलं दुःख आलं अरे तुम्ही तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार. अरे देवाचं त्याला सांगून टाका आणि नाहीतरी तुमचं काय खाणं तुमच्याच हातात आहे. मग काय पचवायचं तुमच्या काय का? खाल बी सुत्यावानी काही बी पण पचवायला कोणी काय कोणी प्या नाही. अरे पचवणारी चेतनामय शक्ती आहे की जिचा शोध लावण्यासाठी तू जन्माला आला. जी एक शक्ती तुझ्या हृदयात नांदते ती दाखवता येत नाही पाहता येत नाही सांगता येत नाही पण तिचं अस्तित्व नाकारता येत नाही. जिच्या कृपेवर तुझं सुंदर शरीराचा रथगाडा चाललाय त्या रथाची चाकं चालवणाऱ्या भगवंताचा विचार कर. हे शरीर जरी तुला दिसताना दिसत असलं सावळं असेल गोरं असेल निमगोरं असेल अति गोरं असेल भुरकं असेल अति भुरकं असेल पण या शरीराचं वरचं वरण भुरकं आहे निमगोरं आहे सावळं आहे निमगोरं आहे पण ह्या शरीराला चालवणारी एक चैतन्यमय शक्ती आहे तिचा शोध घे. चाले हे शरीर कुणाचे सत्ते कोण बोलावितो हरिविन. अरे तुला बोलवणारी कोणीतरी आहे चालवणारी कोणीतरी आता माझ्या समोर तुम्ही बसले तुम्हाला बसवणारा कोणीतरी आहे उठवणारा कोणीतरी आहे मला सुद्धा बोलायला लावणारा कोणीतरी आहे. मी जर म्हटलो हे मी बोलतोय तर माझ्यासारखा मूर्ख दुसरा कोणी नाही. किती आंधळे एकत्र केल्यावर असतात नीट पाहतील उठमाळून पडतील नाही. किती बैरे एकत्र आल्यावर अभंग ध्यानात ठेवतील नाही. किती मुखे एकत्र आल्यावर सभेत भाषण करतील. किती मूर्ख मिळून एक शहाणा तयार होईल. अखेच मूर्ख शहाणा तयार होणार नाही. तसं तुम्ही नासक्या शरीरावर किती प्रेम करा
पण ज्याच्या कृपेनं शरीर मिळालंय ते तुम्हाला आंधळा आंघोळ करायला नदीत गेला ना, आंधळ्यानं बुडी मारली, वर आला ना, आंधळ्यानं टाळी वाजवली, टपक्यात आंधळ्याच्या काळीत कावळा सापडला, आंधळ्यानं घेतला आणि वरडत चालला, कावळा 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 कावळा. राजानं दौंडी दिली, कावळा सापडून आणणाराला 500 रुपये. हा म्हणला, अरे राजा बावळत आहे का, कावळे धरणं किती सोपं आहे, कपडे काढायचे, नदीत जायचं, बुडी मारायची, टाळी वाजवली का कावळा. आंधळ्यानं पहिला कावळा बगला धरला, नदीत गेलं, बुडी मारली, वर आलं, टाळी वाजवाय गेलं, बगलातलं गेलं. आंधळ्याच्या टाळीत कधीतरी कावळा सापडतो, तसा तुला शरीर कधीतरी मिळालंय, पुन्हा मिळणार नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात अवचित म्हणजे अकस्मात, निदान लागले हाती. आणि ह्या जन्मात जर तू नीट वागला नाही तर भोगावी विपत्ती गर्भवास. अरे आईच्या पोटात काय तुला एअर कूलर सिस्टीम होती, उषा कंपनीचे फॅन होते, अरे आईच्या पोटात घाणीत राहिला, तुला पुन्हा जायचं, गाढव व्हावा लागेल, कुत्रा व्हावा लागेल, बैल व्हावा लागेल तेवढा. अरे आपण सगळ्यातून आलो, आपण काही दिवस बैल होतो, काही दिवस कुत्रा होतो, काही दिवस गाढव होतो, सगळं होतो. आता जर नीट राहिलं नाही तर रिवर्स लागेल, पुन्हा खंतीतेनं धरा होणे गाढव कुत्रा, पुन्हा गाढव कुत्रा व्हावा लागेल. व्हायचंय का नाही. अहो जी मागच्या जन्मात डुकरं होती ती अजून सुद्धा लोळा त्या पा पेल्यावर त्यांना छेन तुटली का नाडी निघाली याचं ध्यान राहत नाही. ही मागच्या जन्मात कोण होती, डुकर, त्यांची तेव्हा लोळायची इच्छा अपुरी राहिली, अजून लोळा त्या डुकर आहे ते. माणूस म्हणतो तो असा का करतो, कोणालाच असा का करतो हे म्हणू नका. माणूस का दारू पितो विचारू नका कोणाला, कारण दारू पिणं सुद्धा भाग्यवंताचं काम आहे. दारू पित नाही तो माणूस सुद्धा नाही. जर प्यायची नाही तर निर्माण केली का आला, दारू प्यायलाच पाहिजे. टँगो खोतरा डिप्लोमॅट आरशी अर्धी चपटी का होईना घेतलीच पाहिजे, अर्धा तास का होईना दररोज तिरट खेळलंच पाहिजे. शंकराच्या मंदिरात जाऊन 1 खस का होईना गांजाचा हल्लाच पाहिजे, कारण शंकर गांजा पित होता अशी वाड्याला धरून आणावा. शंकर गांजा पित होता का, शंकर काय तो आज होता का बावळे, काय ही बरळायचं घेण्या देण्याचं, गांजा पिणारी पा कशी आळला त्या. कैलास का राजा चिली मरात आजा दम मारवाजा, मारला झटका खुडून 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 खुडून. नाही, शंकर गांजा पित होता. गांजा पिल माणसं लय अवघड राहते, देवळात गांजा पिली मागून आलेली म्हणले देऊळ फिरले, केलं ना नवं मंदिर लोटाय सुरुवात, तांबड फुटे बोल. एक जण म्हणला कपडे काढ, तसं नाही लोटायचं, कपडे काढले VIP पॅन्टी उघडी दोन्ही, आणि लोट 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 चांदणी रात होती, कपड्याचा ढीक स्वराने पळून नेला. ही अंडर पॅन्टच बसली किल्ला लुटीत, मंदिर लुटीत. तांबडं फुटायचं टायमाला एखादा गांजा थोडा उतारला, तो म्हणला आपले कपडे रे. तो दुसरा म्हणला बावळ्या देऊळ आपण मळ्यातून गावात आणले, कपडे मळ्यातच राहिले, मग आता मळ्यात कपडे. ही भांबीलगिर आहे का थोडी आहेत, ही का गांजे पिणार आहेत का. दारू पिणारी सुद्धा काही काही लई चावनाट राहते. एक दारुडी गाळात वलगडत निघाला आणि एकानं वीज चमाकली. वीज चमाकल्या हा म्हणला का रे माझा फोटो काढायचा होता तर नीट उभं राहून द्यायचं, तो फोटो काढाय मोठा लायकीचा पडला. दारुडे सुद्धा काही काही लई कठीण. एक महिलाचा पांढरा दगड रस्त्यात उभा होता, दारुड्या आला, दगडाला म्हणला बाजूला सरक. ते काय सारखं तर त्याला म्हणला तुला मराठीत सांगतो बाजूला सरक, आपल्या कोणी नाद लागत नाही, तू बाजूला सरक. आखी हाकुल्यापासून आलो तर आपल्याला कोणी अडवलं नाही, तू बाजूला सरक शिस्तीत. मला राग आलो मी काही करीन. आता दगडाला काय घ्या नाही, दगडा पुढं अशी किती दगड येऊन गेली नाही. हा मला तसा नाही, तुझ्या बुटाची लात घालीन. मला जबरदस्त आलं, मागं पळत गेलं 1/2 किलोमीटर आणि जोरात आलं.
आणि अशी बुटाची लाथ आणली दगडावर, तसं वालगडून पुढं पडलं, मानका मोडला आणि तोंड फिरलं. तो म्हणला आता शिक फिरला काय? फिरलंय कोण? फिरलं कोण? दगड. आणि सांगतोय काय? नाही. मग हेच आम्हाला कळत नाही का आपण नक्की काय करतो. अवचित निदान सापडले हाती. आणि ह्या जन्मात जर तू नीट वागला नाही तर तुला पुन्हा जन्म मृत्यूचा फेरा चुकावा लागेल, पुन्हा तुला मागच्या जन्माला घालावं लागेल. आणि जन्माला घालायला लागेल नाही म्हणून तू शेवट आठव धर बाबा, ह्याच देहात आठव धर. आणि ह्या देहात जर तू आठव धरला नाही तर तुझ्या बुद्धीत पालट करून घे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माहुली तुकाराम. हो. आणि शेवटच्या कडव्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तरी आठव या देही. या इथे शब्द याय या. आजच्या अभंगाचा पूर्ण गोष्वारा एवढा, बुद्धीत बदल करा, मोघाम आकडू नका. तुम्हाला पुन्हा शरीर मिळणार नाही. आता आली हेच लय झालं, याला लागत नव्हते. आता जीव जखमारी व्हायची ती झाली. आता भरेला अर्ज काय माग घेणे नाही, डिपॉझिट जाईल नाही देईल नाही. मग बुद्धीचा पालट करा, पुन्हा शरीर मिळणार नाही. आईच्या पोटातल्या घाणीत गाढव कुत्रा राहण्यापेक्षा ह्या देहात आले ना तुम्ही, आठव धरा. तुका म्हणे तरी आठव या देही, नाही तरी काही बरे नव्हे. नाहीतरी तुमचं काही खरं नाही. विचार करा ना तुम्ही, काय तुमच्या जीवनामध्ये खरं आहे, काय खरं? तुम्ही नक्की काय ठरवलंय? नाही. काही खरं वाटलं नाही. जमीन 700 वर्षापूर्वी होती, आताही आहे. आपल्या अगोदर आपली जमीन आपल्या बापाची, त्याच्या अगोदर त्याच्या बापाची, त्याच्या अगोदर आपला बाप गेलो, पाहुशा आपला बाप गेलो आपल्या बापाची. काय तुझ्या बुद्धीची दया येते नाही. मग मला सांगा, 700 वर्षापूर्वी जमीन होती, आताही आहे, बदलली नाही, वाढली नाही. मग जमीन तुमच्याकडे कशाला आहे? फक्त हात बायला. नांगर पेर निघ, नांगर पेर पिकव निघ. जमीन जशीच्या आतापर्यंत जमिनीने किती जण नेऊन घातली? पुन्हा परत आला का त्याच्यातला एखादा? नाही. मग जमीन जर जशीच्या तशी होती, तिच्यात बदल झाला नाही. पण जमिनीनं मालक बाकी कुणा माग पुढं ठुला नाही. मग त्याची देव जाग्यावर आहे, आमच्या मेंदूत पाणी झालंय. आम्ही हे माझं समजतो, ते माझं समजतो, ते माझं समजतो, ते माझं समजतो. अरे प्रेम असावं लागतं, त्याला परमार्थ म्हणते. प्रेम याला परमार्थ म्हणते. आणि परमार्थ म्हणजे नुसता कब्र बांधव तोर गण लावायचा न मरणाच्या ज्ञानेश्वऱ्या गाड्यात बांधायच्या न येड्यावानी पाठीला गण चोळण, पोटाला गण चोळण, हे असा चावनाटपणा करून नाही. कमरा बांधून अवकलीचे 2-2 तास लोकांना ढोस पाजन नाही. परमार्थ याला म्हणत नाही. पर म्हणजे दुसऱ्याचा, मार्थ म्हणजे आत्मा. दुसऱ्याचा आत्मा जाणण्याची ज्याच्यात ताकद आहे त्याला परमार्थ म्हणताय. हो, आम्ही करतो ते परमार्थाचा बाह्यरंगी. अंतरंग कुठे? त्याला प्रेम असावं लागतं, विश्वास असावा लागतो. किती विश्वास? सावरकर क्रिकेट खेळत असताना निकाल लागला आणि एक पोरग पळत गेला, सांगितलं निकाल लागलाय. सावरकरांनी पहिलं वाक्य सांगितलं, दुसरा कोणी सांग. पहिला कोणी? मीच. दुसरा कोणी सांग. माझ्या वर्गात दुसऱ्याची पहिला येण्याची टाप. आणि आपल्याकडे गुरुजीला कोंबडी चारू चारू 35 जिंदाबाद. आणि मग बाप म्हणतो खडाव सुटले. बरं इरीत नाही घाल, खडाव सुटलं नाही इरीत बरं नाही घाल. अहो शिकायला सुद्धा बुद्धी लागते. आणि तुम्हाला सांगून टाकतो, पुस्तकी ज्ञानानं तुम्ही तुमचं फक्त 2 टायमाचं पोट भरायला ज्ञान कमवू शकत नाही. तुम्ही ज्ञानोबरायला शाळा होती का? ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी MBA PhD DHMS झाल्या, आदबू मेले, त्यांच्या आज्याला कळली नाही. ज्ञानोबराय कोणत्या शाळेत होते? का ज्ञानोबराय कोणत्या विद्यापीठाचे ग्रॅज्युएट होते? अरे ज्ञानोबरायनं ज्ञानेश्वरीचा अधिकार सांगून टाकला, आंधळा पर्वत चढेल. काय खेळ आहे का? मुका बोलू लागेल. अरे ज्ञान होय मुडा, ते मूर्खा त्या दागडा. त्याला प्रेम असावं लागतं. किती चांडाळ तुकारामाच्या घरी गेले तर तुकारामाची बायको होती. ती का आपली बायको आहे का?
आपल्याला एवढं सुचत तुकारामाने 2 केलं त्या ग बस. तुझ्या एकीनच बारगाड्या उघड्या पाडल्या तू का आदबतो घेण्या देण्याचा. एकच केली तर तू सलाय ना तुकारामाने 2 केलं त्या कर. तू मेल्याशिवाय उजरायचं नाही. कृष्णानं 16,108 केलं त्या पाय त्याच्याकडे. त्यानं 12 गाव अग्नी गिळला होता. तू काडीची पिटी तर आता तर लागला कृष्ण ग बोट कराय. खरंच रावणानं सीता पळवली होती का. रावण काय विरप्पन सोसायटीत होता. परमार्थाच्या बाबतीत नेमका काळिंबा लावून द्यायचा आणि गप बसायचं. तुकारामाचा गाथा नदीवर गेला तर कळलं नाही. तुकारामाने 2 बायका केल्या हे कसं सुचलं. हो तुकारामाचा गाथा पाण्यात गेला 13 दिवस निराहार उपोषण केलं ते चाललं. आता त्याचा गाथा डोक्यावर घेऊन आळलं सुटत ते चालत. ज्ञानोबारायचं झोळीत शेण टाकलं तेव्हा लोक नव्हती काय. ज्ञानोबाराय भिक्षा मागायला गेले समाजाने शेण टाकलं आणि हीच लोक ज्ञानोबारायच्या समाधीवर आता तूप होती. त्या समाज न्यावलाटे विचार केला ज्ञानोबारायच्या झोळीत शेण टाकणारे कोण होतं. मुक्ताईच्या तोंडात मारणारे कोण होते. मुक्ताईला खापर न देणारे कोण होते. अरे स्थानातली पोरगी बाजूला करून विठ्ठलपंत रुक्मिणी मातेला देयांत प्रायश्चित्त करायला लावणारे कोण होते. कोण होते. आपल्यापेक्षा वेगळे होते काही. आपणच आहे. आम्हाला आता पुळका आला. तुकारामाचा बैल धावणीचा अन्न पाण्या वाचून मेला तेव्हा लोक नव्हती. अरे एक लुगडं जिजाबाई नेसत होती. पण दान करण्याची प्रवृत्ती असावी. रुक्मिणीने सहज प्रश्न विचारला देवाला. देवा काय तुकारामाचं घेऊन बसला. तू त्याला काहीच काय देत नाही. त्याने सांगितलं रुक्मिणी माझा भक्तच असा उदार आहे का मी दिलं तरी घेत नाही. असा भक्त असावा. आमच्याकडे भगत निघाल्यात. आहे रे भगत 8-8 दिवस आंघोळ नाही आला तांबड्यात. लागला बारगाड्या हलवायला. चांगला दामन तापवा. आम्ही बिंबीच्या देठापासून आळडतोय तर आमच्या स्वप्नात नाही. आणि एक हपकप दिशी पेत्या तरी यांच्या अंगात. देवाने युती केली का काय. काय घेऊन बसले तुम्ही. नेमकं माणसं नको ते करता. आणि गेले ना रुक्मिणी. तिचा बाई एकुलतं एक लुगडं नेसलेली होती. रुक्मिणी गेली म्हणली वैदिनीचं रूप घेतलं भिकारणीचं. आणि तुकारामाला म्हणली दे ना काहीतरी. आता दानशूर तुकाराम. ओळून पाहिलं एकुलतं एक लुगडं. जिजाबाईनं अंगाला गोंधळ. ओळून पाहिलं आणि तुकाराम महाराज म्हणता हात जोडीत उद्या या. आज एकच आहे तेही नेसेले पण तशा बाकी जाऊ नका. दुसऱ्या दिवशी नेमकं रुक्मिणी आली वैदिनीचं रूप घेऊन. एकुलतं एक लुगडं मोरीवर ठेवून. पूर्वी मोरी होती. आता लय खास शब्द आहे बाथरूम. आता एक नवं बाथरूम निघाले पण ग्रामपंचायतीने संडास बांधून दिलेत. ती लोकांनी त्याच्यात गावऱ्या साठवायला दिले. काय बावळाटपणा चाललाय काय कळत नाही. काही त्याच्यावर फळी टाकी त्यानं बाथरूम अशी फळी साठवण्याचं मुंडकं गुतावा 2-4 दिवस. का आला दिल्यात त्या. तेच नदीला बांधलंय ते काय अमरधाम. आखी नटग्राम सेवक न खाईल. ती पण पत्रे पा कशी उडत यात्राची धर 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 धर. एक पाहुणं दुसऱ्या गावात गेलं आणि तिने नेमकं संडासला नदीला गेलं आणि बसायचं उशिरून पत्रा वाजला. जागेवर मिळालं ते त्याला सुधारणच काही. त्याला वाटलं मरेल माणूसच उठलं काय. काही करायचं नाही. आणि जिजाबाईचं एकुलतं एक लुगडं तुकाराम महाराजांनी दिलं. दाराच्या फटीतून हात घातला लुगडं दिलं आणि विचार केला आंघोळ संपल्यावर अवघड होईल. शिपळ्या विना भांडारा वळून पाहणे नाही. तो काय तुकाराम बुवा नव्हता. तुकाराम महाराज होते. ते गेले लागले भांडाऱ्यावर भजन करायला. जिजाबाईने पाहिलं लुगडं गेले पण आदर्श पतिव्रता होती. ती घरातल्या वळचणीला जाऊन चिंतन करीत बसली. पांडुरंग परमात्म्याला विठेवर कळणार आहे. तुकाराम ज्यांच्या आम्हाला मरेपर्यंत साक्षात्कार झाला नाही तो पांडुरंग परमात्मा तुकोबरायचा घडी झाला. 2 लुगडी विकत घेतली देवानी. पण तुका म्हणे धरी आठव ह्या देहात घेतले. आणि विचारित काय आला माहिती का तुकारामाचं घर कुठे माहित नाही का. जगाला देवाला लोक कुठं बसले. वा वा. आल्यावर दरवाजा वाजवला आणि फटीतून 2 लुगडे आत टाकले निघून गेले. जिजाबाई लुगडं नेसली. तुकाराम महाराज 2-3 दिवसांना आले. पण जिजाबाईचं वाक्य कीर्तनाचा सार आहे. जिजाबाई तुकाराम महाराजांना म्हणते महाराज
माझ्यासाठी 2 नवीन आणून भिकारणीला जुनं देण्यापेक्षा याच्यातलं एक का दिलं नाही? ही उत्तम स्त्रीची लक्षण नाही. ती का आपलंय का? आपली पडली भांडी. आपल्याला बायको मूड मध्ये आली तर म्हणते तू डोक्यातच नाही आहो, तू तसंच येत काय? कबूल झालं ती, त्यानं सोडूनच दिली. नाही, आपल्याला काही वाटत नाही. आणि म्हणून जगाचा अंत आला. म्हणून पालट करा, पण कशात? बुद्धीत. घरादारात काय बदलाता आणि कवा बदला? याच द्यात गाढव कुत्रा झाल्यावर काय बदलाता? आमचं आम्हाला कळू नये किती दिवस आम्हाला जगायचंय? अरे ध्रुवाला परमार्थ 8व्या वर्षी कळला, भक्तप्रदाला 7व्या वर्षी कळला, मुक्ताईला 8व्या वर्षी कळला, अभिमन्यूला पोटात कळला. आणि अभिमन्यूला जे पोटात कळलं ते आम्हाला नदीवर जाई पोत कळलं नाही. काय कळलं आम्हाला? नदीवर गेले तरी हरिपाठ पाठ झाला नाही. हो, हा तशीच गाव आहे. आता फक्त कीर्तनांपुरतं ऊस नावसान आणायचं, थंडी गारट्यात बाबाच्या बोखंडी येऊन 2-3 तास बसायचं, गेले बोंबलत परत जसे ते तसे. बस आमच्या भरगड्या उड्या पडल्या सांगू सारू तरी लोक तीळ मात्र बदलत नाही. आणि लोक बदलणारही नाही. लोक बदलायला एकच पर्याय, किमान 15-20 जणांना एकाच दिवशी इंडो सालपान द्यानं. केव्हा बदलाल तुम्ही? आणि आता जर बदलायचं नाही तर बदलायचं कधी? ह्या शरीरात नाही बदलायचं? अरे काय कमी आहे? एका शरीरासारखी दुर्मिळ गोष्ट जगात दुसरी आपल्याला नाही. काही मिळेल. एका दिवसात तुम्ही पंतप्रधान व्हाल, एका दिवसात राष्ट्रपती व्हाल, एका दिवसात सरपंच व्हाल. त्याला काय अक्कल लागत नाही. 2-4 पळून ठुली, 1 जण लपून ठुला झाला. त्याला का बाय लई जजमेंट लागत आहे असं नाही. आणि कळालंच पाहिजे असंही काही नाही. हॉटेलात बश्यात व्हायला 10वी पास पोरग लागतं, पण आमदार खासदार व्हायला पदवी लागत नाही. कोणी होत मग? कोणी कीर्तनकार होईल? मेली काय आदबून? नाही जमलं. हे कोणालाही जमणार नाही. हे जेने काम तेने करूच. दुजा करीतो होते काय? मग हेच आम्हाला कळत नाही का आपण नक्की काय करतो. अवचित निदान सापडले हाती. आणि या जन्मात जर तू नीट वागला नाही तर तुला पुन्हा जन्म मृत्यूचा फेरा चुकावा लागेल. पुन्हा तुला मागच्या जन्माला घालावं लागेल. आणि जन्माला घालायला लागेल नाही म्हणून तू शेवट आठव धर बाबा. ह्याच देहात आठव धर. आणि ह्या देहात जर तू आठव धरला नाही तर तुझ्या बुद्धीत पालट करून घे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माहुली तुकाराम.